नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोपाल गांगर्डे, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद. आज आपण MA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर नंबर 402 सामाजिक संशोधन पद्धती या पेपरसाठी व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, MA प्रथम वर्षाला आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम आपण या सामाजिक संशोधन पद्धतीच्या संदर्भात जर विचार केला तर हा पेपर दुसरा पेपर आहे MA साठीचा. हा पेपर आपण BA तृतीय वर्षाला आपण अभ्यासलेला आहे आणि परत याच्यामध्ये काही सिलेबस रिवाइज्ड करून आपण परत हा पेपर MAला अभ्यासणार आहोत. सामाजिक संशोधन पद्धती या पेपरचा अभ्यास करत असताना काही महत्त्वाची पुस्तकं आपणास मी सांगत आहे, ज्यामध्ये सामाजिक संशोधन पद्धती या टायटलचं डॉक्टर दिलीप खैरनार यांचं एक पुस्तक महत्त्वाचं आहे. तसंच शास्त्रीय संशोधन पद्धती या टायटलचं प्राध्यापक प्रदीप अगलावे यांचं पुस्तक पण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सामाजिक संशोधन पद्धती याच टायटलचं पु ल भांडारकर यांचंही पुस्तक महत्त्वाचं आहे. ही 3 पुस्तकं आपणास अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण सिलेबस जर पाहिला तर सिलेबस हा तितकासा सोपा नाही, अवघड आहे. आणि हा पेपर हा सामाजिक संशोधन प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे संशोधनासाठी ज्या बाबी आवश्यक असतात त्याचा समावेश या सिलेबसमध्ये केलेला आहे. आज आपण पहिल्या प्रकरणाची सुरुवात करत असताना पहिल्या प्रकरणातील जी पहिली संकल्पना आहे, सामाजिक संशोधनाचा अर्थ, ही संकल्पना आज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक संशोधनाचा अर्थ पाहत असताना त्याची काही पार्श्वभूमी आपल्याला पाहणं महत्त्वाचं असते, गरजेचे आहे. कारण समाजामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये घडणाऱ्या घटना ह्या अतिशय गुंतागुंतीच्या असतात. हे जरी खरी असलं तरी या गुंतागुंतीच्या घटनांचं सोल्युशन करण्याचं काम सामाजिक संशोधनाचे जे तंत्र आहेत त्याच्या माध्यमातून संशोधक हा करत असतो. कारण समाजशास्त्र असेल किंवा इतर सामाजिक जी शास्त्र आहेत, ज्याला आपण मानसशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, ही जी सामाजिक शास्त्र आहेत ही मानवी वर्तन आणि मानवी सामाजिक संस्था या संबंधाने अभ्यास करत असतात. या आधारे मानवी परिस्थितीचा व्यक्तिविकासावर काय परिणाम होतो याचा अभ्यास या विविध सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. एकंदरीत सामाजिक शास्त्र ही प्रयोगतंत्राचा अवलंब करून घटनाचे परिणामकारक विश्लेषण करून अभ्यास करत असतात. कारण ज्ञानासाठी ज्ञान हे यासाठी सामाजिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणून नैसर्गिक शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे या दोन शास्त्रामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. नैसर्गिक शास्त्रामध्ये सिद्धांत हे कायमस्वरूपी असतात, ते सरासरी बदलत नाहीत. त्याच्यातली सैद्धांतिक म्हणजे नैसर्गिक शास्त्रामध्ये रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, गणितशास्त्र यासारखी शास्त्र येतात. पण सामाजिक शास्त्रातली शास्त्र ही परिवर्तनशील असतात. त्यामधलं केलं जाणारं संशोधन हे कायमस्वरूपी हे टिकून राहत नाही, ते बदलत जातं. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार केल्यामुळेच आज वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या घटनांचं स्पष्टीकरण करण्यासाठी
सामाजिक संशोधन पद्धती ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. यामध्ये धार्मिक असतील, तात्विक असतील, अनुभवनिरपेक्ष असतील, कल्पनाप्रधान यासारख्या बाबींना टाळून सामाजिक संशोधन हे वेगवेगळ्या घटनांचं परीक्षण करून हे समाजशास्त्रामध्ये किंवा इतर सामाजिक शास्त्रामध्ये केलं जातं. सिद्धांत मांडण्यापूर्वी परीक्षण आणि प्रयोग याचा आधार घेऊन संशोधन पद्धतीचा आधार घेऊन संशोधन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, संशोधक करत असतो. निरीक्षण व प्रयोग या पद्धतीच्या वापराबरोबर संख्याशास्त्री पद्धतीचा व तंत्राचा परिणामही समाजशास्त्रातील तसेच सामाजिक शास्त्रातील नियमसूचक व कारणसूचक गृहीतकर्त्याच्या निर्मितीवर त्याचा परिणाम आपणास पाहायला मिळतो. एकंदरीत गृहीतकर्त्याच्या आधारे सामाजिक संशोधन करण्याचा प्रयत्न हा केला जातो. सामाजिक तथ्यांना नियंत्रित करणाऱ्या वैज्ञानिक पद्धतीचा नियमांचा शोध घेणे व त्याचबरोबर काढलेल्या निष्कर्षाला वैधता असणे हे वैज्ञानिक पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण या आधारावर आपण असे म्हणू शकतो की वैज्ञानिक अभ्यास पद्धतीद्वारे काढलेले निष्कर्ष ही तशीच परिस्थिती असताना पुन्हा तपासता येणे हे सहज शक्य असतं आणि परत आपण त्याची तपासणी करून ते सत्य आहे का पाहू शकतो. पण कालांतराने त्यामध्ये परिवर्तन झालेलं आपणास पाहायला मिळतं. वेळ काळ परिस्थितीनुसार संशोधन हे बदलत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर झोपडपट्टी आणि गुन्हेगारी यांचा परस्पर संबंध जर एखाद्या संशोधनामध्ये जर काढलेला असेल तो आपल्याला तपासून पाहता आला पाहिजे. वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निश्चितता. अस्पष्ट किंवा अनिश्चित स्वरूपाचे जर निष्कर्ष आले तर ही संशोधन पद्धतीची अडचणीची ठरू शकते. म्हणून यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे वस्तुनिष्ठता होय. तसं जर पाहिलं तर सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय हा समाज जीवनाशी संबंधित असून समाजशास्त्र हा त्याचा एक घटक आहे. त्यामुळे संशोधनाच्या निरीक्षणावर त्याच्या आवडीनिवडी, त्याचा पूर्वव्यवहार, प्रवृत्ती याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण संशोधक या अर्थाने जर विचार केला तर मानवी समाजाचा किंवा मानवाचा आपल्याला अभ्यास करावायचा असतो. पण मानवाचा एक मूळ स्वभाव असतो जिज्ञासा. तो नैसर्गिक घटनाच्या प्रती मानवाच्या मनात कायम कुतूहल असतं. हे असं का असेल किंवा तो कायम आपल्या जीवनामध्ये त्याच्या जिज्ञासा त्याच्यामध्ये कायम विस्तृत पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये असते. कारण तो विचार करतो की मानवाच्या प्राथमिक अवस्थेपासून प्राचीन काळापासून तो सूर्य असेल, चंद्र असेल, अग्नी असेल, ऊन, पाऊस, जन्म, मृत्यू, भूकंप इत्यादी घटना ह्या माणसाला काय आश्चर्यकारक रहस्यमय स्वरूपाच्या होत्या. पण कालांतराने मानवाने वेगवेगळे शोध लावले. त्या शोधाच्या आधारे या आश्चर्यकारक वाटणाऱ्या ज्या घटना आहेत, सूर्य पूर्व दिशेला का येतो, पाऊस कसा येतो, भूकंप का येतो, वेगळी रोगराई का येते किंवा ऊन, वारा, पाऊस, जन्म, मृत्यू ह्या काय घटना आहेत, याचा वेगवेगळ्या शोधाच्या आधारे माणसाने शोध घेतला, त्याचा शोध लावला आणि हे काय आहे, भूकंप होण्याचं खरं कारण काय आहे, यासारख्या रहस्यमय असणाऱ्या घटना त्या मानवाने जाणून घेतल्या. त्या संदर्भात वेगवेगळे शोध लावले आणि आपली जिज्ञासा ही ज्ञानलालसा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून वेगवेगळ्या ज्ञानामध्ये भर घातली. सुरुवातीचे मानवाचे सर्व ज्ञान हे सर्वसाधारण स्वरूपाचे होते, प्राथमिक अवस्थेतले होते. नंतर आदिम काळामध्ये मानव हा प्रत्येक गोष्टीचा संबंध देवदेवता किंवा जादूशी वेगवेगळ्या प्रकारे लावायचा. कारण ही जी घटना घडलेली आहे, पाऊस कोण पाडतो, देव पाडतो, भूकंप कोणामुळे घडतं, देवी शक्तीमुळे होतो, काळी जादू, पांढरी जादू या गोष्टीवर मानवाचा खूप प्रचंड विश्वास होता. पण वैज्ञानिक शोधामुळं पूर येतो, आग लागते, या सगळ्या गोष्टीचा मानवाने शोध लावला, त्याची कारणं शोधली आणि या दैवी देवतावरील विश्वास काही प्रमाणात कमी झालेला आपणास पाहावयास मिळतो. त्यानंतर मानवाचा संबंध विज्ञानाशी जसं येऊ लागला तसा नवीन कल्पना आणि धारणा
मानवाने विचारधारेकडे वाटचाल करायला सुरू झाली. माणूस हा तर्कशास्त्राकडे वळला. प्रत्येक गोष्ट लॉजिकच्या आधारे तपासून पाहू लागला आणि यातून वेगवेगळ्या बौद्धिक शोध माणसाने लावले. आणि निसर्गवाद असेल किंवा कोपर्निकस, वेगवेगळ्या जी शास्त्रज्ञ होते, कोपर्निकस असेल, गॅलिलिओ असेल, न्यूटन असेल, यासारख्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावले. आणि डार्विन असेल, यासारख्या शास्त्रज्ञांनी शोध लावले आणि ज्या प्रारंभिक असणाऱ्या ज्या कल्पना होत्या त्या हळूहळू माणसाच्या मनातून शंका कमी व्हायला सुरुवात झाली आणि माणूस हळूहळू विज्ञानवादाकडे यायला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, याच वेगवेगळ्या सिद्धांतातून, वेगवेगळ्या शोधातून मानवी चिंतन आणि शोध या माध्यमातून एक जीवनाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न मानवी समाज पाहायला मिळतो. तसाच शोध आपला जो विषय आहे या संदर्भात ऑगस्ट कोम, ज्यांना आपण समाजशास्त्राचे जनक म्हणतो, यांनी 1839च्या दरम्यान जर्मनीतल्या फ्रँकफुर्ट शहरामध्ये, सुरुवातीला आपण समाजशास्त्राला सामाजिक भौतिकशास्त्र म्हणायचो, आणि ऑगस्ट कॉमनं या विषयाचा शोध लावला. या विषयाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. वेगवेगळे ग्रंथ लिहिले, पॉझिटिव्ह फिलॉसॉफीसारखा असेल, प्रत्यक्षवाद असेल. याच्या आधारे त्यांनी असं मानलं की मानवी समाज हा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आपण ऑगस्ट कॉमला समाजशास्त्राचा जनक असं म्हणू लागलो. एकंदरीत सामाजिक संशोधनाच्या आधारेच नैसर्गिक शास्त्राचा पण आपण अभ्यास करू लागलो आणि जे सामाजिक घटनाच्या बाबतीत केले जाते ते सामाजिक संशोधन असतं असं म्हटलं जावं. कारण वैज्ञानिक पद्धती ही निरपेक्ष असते असं शास्त्रांमध्ये म्हटलं जातं. या पद्धतीचा अवलंब करून कोणत्याही शाखेमध्ये ज्ञानाचा विकास करता येऊ शकतो. म्हणून वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून अनेक समाजशास्त्रज्ञांनी किंवा इतर सामाजिक शास्त्रज्ञांनी किंवा नैसर्गिक शास्त्रज्ञांनी सामाजिक घटनांचे अध्ययन करण्याचं काम केलेलं आहे. किंवा सामाजिक शास्त्रामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यासारख्या सर्व सामाजिक शास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीद्वारे संशोधन केलं जातं. म्हणून या सामाजिक विषयांना शास्त्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. ज्या विषयाचे अध्ययन हे वैज्ञानिक पद्धतीने केले जाते त्या विषयांना विज्ञान असे म्हटले जाते. शास्त्राचे मुख्यतः 2 प्रकार आपण पाडत असतो, एक सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र. या दोन्ही शास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. सामाजिक शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता राखणे कठीण असते, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे देखील शास्त्रीय अध्ययन केले जाऊ शकते. वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे सामाजिक घटनांच्या संबंधात नवीन ज्ञान प्राप्त केले जाते आणि जुन्या ज्ञानाचे पुन्हा परीक्षण केले जाते, तेव्हा त्यास सामाजिक संशोधन असे म्हणतात. यानंतर आपण सामाजिक संशोधनाचा अर्थ आणि व्याख्या पाहणार आहोत. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ सोशल रिसर्च. शास्त्रीय संशोधनातून ज्ञानाचा शोध घेतल्यास खऱ्या अर्थाने ते ज्ञान वस्तुनिष्ठ राहील असे पाहिले जाते. कारण शास्त्रीय संशोधनाची 2 आवश्यक तत्त्व आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिले म्हणजे निरीक्षण. कारण निरीक्षणाद्वारे प्रत्यक्ष आपण विशिष्ट विषयाच्या संदर्भात ज्ञान प्राप्त करू शकतो. पाहिल्यानंतर सांगू शकतो आपण नाही की एखादी घटना मी स्वतः पाहिलेली आहे आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि माणसाचा पाहिलेल्या गोष्टीवर ऐकलेल्यापेक्षा जास्त विश्वास असतो. दुसरे म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण भावामुळे तथ्याचा अर्थ, त्याचा परस्पर संबंध आणि विद्यमान आणि वैज्ञानिक ज्ञानाशी त्याचा संबंध हा निश्चित केला जातो. शास्त्रीय संशोधनाची आवश्यक 2 तत्त्वे जर सामाजिक तथ्याच्या संबंधित संशोधनात असतील आणि वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले असेल तर त्यास आपण सामाजिक संशोधन असे म्हटले जाते. कोणत्याही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी किंवा कोणत्याही गृहीतकर्त्याचे परीक्षण करण्याकरिता, नवीन घटनांचा शोध घेण्यासाठी किंवा विशिष्ट घटनांमधील संबंध जोडण्याच्या उद्देशाने योग्य पद्धतीचा अवलंब करणे हा संशोधन पद्धतीचा हेतू आहे. सामाजिक संशोधन ही अशी एक क्रमबद्ध
वैज्ञानिक अध्ययन पद्धती आहे की जिच्या आधारावर सामाजिक घटनांच्या विविध संबंधामध्ये नवीन ज्ञानाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच उपलब्ध असणारं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच वेगवेगळ्या घटनांमधील काय परस्पर संबंध आहे, म्हणजे गुन्हेगारी आणि झोपडपट्टी याचा काय परस्पर संबंध आहे, किंवा शेतकरी आत्महत्या आणि हुंडा पद्धती याचा काय परस्पर संबंध आहे, या घटनांचा परस्पर संबंध जोडण्याचा काम हे सामाजिक शास्त्रातील वेगवेगळ्या संशोधनामध्ये केलं जातं. त्यामध्ये समाजशास्त्र हा विषय अग्रेसर असतो. म्हणून वैज्ञानिक पद्धती ही अतिशय महत्त्वाची आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ किंवा व्याख्या या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पॉलिंग यंग नावाचे अभ्यासक या संदर्भात व्याख्या करताना असं म्हणतात की सामाजिक संशोधन ही एक शास्त्रीय पद्धती असून जिचा उद्देश तार्किक आणि क्रमबद्ध या पद्धतीद्वारा नवीन तथ्याचा शोध घेणे किंवा जुन्या तथ्यांचे पुनर्परीक्षण करणे व त्याच्यात आढळून येणारे अनुक्रम, कार्यकारण भाव आणि त्यांना संचलित करणाऱ्या नैसर्गिक नियमांचे विश्लेषण करणे हे आहे. म्हणजे पॉलिंग यंग नावाच्या अभ्यासकाने आपल्या व्याख्यामध्ये 3 बाबीला महत्त्वाचं स्थान दिलेले. एक, उद्देश हा तार्किक असला पाहिजे, उद्देश हा क्रमबद्ध असला पाहिजे आणि नवीन तथ्याचा शोध घेणे आणि जुन्या तथ्यांचे पुनर्परीक्षण करणे हे सामाजिक संशोधनामध्ये महत्त्वाचं भूमिका बजावते. दुसरी व्याख्या आहे JW बेस्ट यांची व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की संशोधन ही एक व्यवस्थित क्रिया आहे ज्याद्वारे शोध घेतला जातो आणि संघटित ज्ञानाच्या अंगांचा वेगवेगळ्या पद्धतीने विकास केला जातो. या व्याख्याचा जर आपण विचार केला तर बेस्ट नावाचे अभ्यासक असं म्हणतात की संशोधन ही एक सिस्टमॅटिक ॲक्शन आहे, व्यवस्थित क्रिया आहे आणि ज्याद्वारे शोध घेतला जातो त्या संघटित ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचा विकास शास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरी व्याख्या आपण बघणार आहोत ती आहे हेरिंग या अभ्यासकांची व्याख्या आहे. ते असं म्हणतात की शास्त्रात संशोधन ही एक संचयी प्रक्रिया आहे. विशेषतः सामाजिक शास्त्रामध्ये ती एक नकारात्मक प्रक्रियासुद्धा आहे. केवळ ज्ञान संपादन करणेच नव्हे तर कालबाह्य जे गृहीतके रद्द करून सृजनक्षमता विकसित करणे होऊ शकते. हेरिंग यांच्या व्याख्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हेरिंग यांना असं म्हणायचं की ही एक अशी प्रकारची प्रक्रिया आहे, ही नकारात्मक प्रक्रिया, म्हणजे नको समाजात नको असलेले ज्ञान हे गृहीतकांच्या आधारे रद्द करायचं आणि समाजाला सृजनक्षम वैज्ञानिक कसोटीवर योग्य असलेलं ज्ञान ते स्वीकारायचं आणि समाजाला द्यायचं. असं एकंदरीत या व्याख्यावरून आपल्याला लक्षात येतं. अजून एक चौथी व्याख्या आपण बघणार आहोत ती आहे वेबस्टरच्या शब्दकोशामधील व्याख्या आहे. वेबस्टर या संदर्भात असं म्हणतो संशोधनाच्या संदर्भात, संशोधन म्हणजे तथ्य वा तत्त्वे शोधण्यासाठी करण्यात येणारे चिकित्सा किंवा परीक्षण यासाठी हे शोधून काढण्यासाठी सतत व पद्धतशीरपणे केलेले परीक्षण होय. म्हणजे एखादी बाब शोधून काढण्यासाठी परीक्षणाच्या आधारे नियमित केले जाणारे प्रयत्न, परीक्षणाच्या द्वारे केलेले प्रयत्न म्हणजे संशोधन होय. एकंदरीत सामाजिक शास्त्रामध्ये या व्याख्यांचा जर विचार केला तर या व्याख्यामध्ये नवीन ज्ञान शोधून काढणे, असलेल्या ज्ञानाचे पुनर्परीक्षण करणे आणि समाजाला उपयुक्त असे वैज्ञानिक पद्धतीने असलेले ज्ञान प्राप्त करून देणे हे संशोधनाचं आणि संशोधकाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, इथे आपण थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या प्रकरणातील दुसरा मुद्दा सामाजिक संशोधनाची तथ्य टेक्निक्स ही 4 पद्धतीने कशी आहेत हे आपण बघणार आहोत. तुर्तास इथे थांबू. धन्यवाद.